राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचं युद्ध सुरू आहे. फक्त यांचंच आहे का? तर हे युद्ध यांचं नाहीये, पूर्ण जगाचं युद्ध सुरू आहे. का आणि कसं ते तुम्हाला सांगतो. दुसरा मुद्दा, ज्या इराणमधली लोक, इराणमधला सर्वोच्च नेता अली खेमनेई हा मेल्यानंतर अर्धी लोक आनंद व्यक्त करतात, अर्धी लोक दुःख व्यक्त करतात. हा इराणचा विषय झाला. पण 3,000-4,000 किलोमीटर दूर भारतातली लोक इराणचा सर्वोच्च नेता मेला म्हणून का एवढं दुःख व्यक्त करतायत? का काश्मीर मधली लोक त्या लाल चौकामध्ये उभा राहून हे छाती पिटवून घेत आहेत? परत तुम्हाला सांगतो, लखनौ असेल, बिहार असेल, दिल्ली असेल, महाराष्ट्रामध्ये देखील एका ठिकाणी घडल्या अशा गोष्टी. इराण मधला सर्वोच्च नेता मेलाय आणि आपल्या भारतातली लोक छाती पिटून का घेतात? काय त्यांचा संबंध? त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे का? बरं, हा इराणचा जो सर्वोच्च नेता होता हा चांगला होता का वाईट होता? का त्याला शेजारच्या राष्ट्रांवरती आज हल्ले करायची वेळ आली? आणि त्याच्या मृत्यूच्या पाठीमागे देखील एक इस्लामिक देश आहे, हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. मुद्देसूद मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी माहिती समजावून सांगणार आहे की नक्की इराणमध्ये युद्ध का सुरू झाले आणि हा अली खेमनेई कोण, जो मेला, इराणचा सर्वोच्च नेता, हा चांगला होता का वाईट होता? आणि 3,000 किलोमीटर दूर भारतातली लोक तो मेला म्हणून इकडे छाती पिटवून का घेत आहेत? त्यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवले होते का वाईट संबंध ठेवले होते? सगळे मुद्दे तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटतील, बघायला मिळतील. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी इस्रायल अमेरिकेच्या युद्धामध्ये, म्हणजे मिसाईल अटॅकमध्ये अली खेमनेई मेल्याचं एक न्यूज आली आणि पूर्ण जगामध्ये शांतता पसरली. ती शांतता यासाठी होती कारण जो मेलाय व्यक्ती हा काय साधा सुद्धा नव्हता. इराणचा सर्वोच्च नेता होता, सुप्रीम लीडर. म्हणजे इराणमध्ये एक वेगळी व्यवस्था आहे. एक सुप्रीम लीडर असणार, त्याच्या खाली राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मग त्याच्या खाली मुख्यमंत्री वगैरे सगळे, अशा प्रकारची तिथली एक पिरॅमिडिक सिस्टम आहे ती. आणि ही सिस्टम कोणी आणली, कधी आणली, कशापासून आणली, कधी कुठल्या वर्षापासून सुरू झाली आणि कशाला आणली, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचा हा जो व्यक्ती होता सुप्रीम लीडर, एखाद्या देशाचा सुप्रीम लीडर खूप स्ट्रॉंग माणूस असतो, तो एकदम मजबूत, आणि त्याची सिक्युरिटी तितक्याच लेवलला, हार्ड लेवलला असते. मग इस्रायलला कसं कळलं की अली खेमनी त्याच वेळेला त्या कार्यालयामध्ये त्यांच्या सर्वोच्च जे लीडर असतात, जे अधिकारी असतात, त्यांच्यासोबत ते मीटिंग करतोय, त्यांना पुढच्या आंदोलनाची दिशा समजावून सांगतोय की नक्की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि त्याच वेळेला बरोबर इस्रायलनी त्या कार्यालयावरती 1-2 नाही तर 30 बॉम्ब, मिसाईल टाकले आणि अक्षरशः ते पूर्ण कंपाऊंड होतं. एक आपण 2 फोटो तर बघितले असेल सोशल मीडियावरती, खूप व्हायरल झालेत. एक हरीभरी कंपाऊंड दिसते, खरं तरी सॅटेलाइट इमेज आहेत. आणि दुसरं इथे पूर्ण काळं काळं इमेज दिसते, म्हणजे अख्खच्या अख्खी जागा खाली जमिनीत धसवली, अख्खी इमारत होती ती देखील खाली घुसली. मित्रांनो, ही साधी गोष्ट नाही. आतमधला कोणतरी माणूस आला असेल बाहेर आणि सांगितलं असेल की या ठिकाणी अली खेमनेई या या वेळेला येणारे, मीटिंग करणारे, त्याच्या सोबत 40 उच्च अधिकारी आहेत जे पूर्ण युद्धाचं प्लॅनिंग करतायत, तयारी करतायत आणि काय काय आदेश निर्देश आहेत ते पाळतात, म्हणजे ऐकतात. त्याच वेळेला बरोबर हे झालं. आता मोसाद, इस्रायलची जी सुरक्षा इंटरनल सिक्युरिटी एजन्सी आहे, म्हणजे खुफिया एजन्सी, पूर्ण जगामध्ये या मोसादचा डंका आहे. कसा आहे का ते आपण अनेक वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलू शकतो, पण ह्या विषय आपण वेगळा जाईल म्हणून तुम्हाला सांगतो. हा अली खेमनी मेला. हा अली खेमनी सर्वोच्च नेता झाला कसा तुम्हाला माहिती आहे का? 1979च्या इस्लामिक क्रांतीच्या नंतर. म्हणजे खोमेनी नावाचा या अली खेमनेईचा एक गुरु होता, जो खोमेनी, प्रचंड इन्फ्लुएन्स ताकद होती त्याच्याकडे. म्हणजे तो एकदा बोलायला सुरुवात झाली ना, लोक अक्षरशः पेटून उठायची. आणि ज्या वेळेला इराणमध्ये एक राजा होता, शहा. शहा राजा असताना खोमेनी त्याला असं वाटलं की हे जग जे चालू आहे ते अल्लाच्या हिशोबाने चालू आहे, आणि या राज्यामध्ये, जगात, देशामध्ये आपल्या किंवा जगामध्ये कुणीही नियम बनवू शकत नाही. हे सगळे अल्लाने नियम बनवलेत, आपण फक्त त्याचे कठपुतलीत, आपण ते पालन करायचं. म्हणजे राजाने नियम बनवायचेच नाहीत, राजाला ते अधिकारच नाहीत. म्हणून त्या शहाला हटवलं त्यांनी आणि तो स्वतः त्या ठिकाणचा मोठा लीडर झाला. आणि आयातुल्ला ही शिया मुस्लिम धर्मातली सगळ्यात मोठी धर्मगुरूंसाठी दिलेली पदवी असते. आपल्याला जसं धर्मगुरू म्हणतात तसं त्यांच्या धर्मामध्ये, शिया मुस्लिमांमध्ये सगळ्यात मोठी धर्मगुरूंची कुठली पदवी असेल तर ती आयातुल्ला आहे. म्हणून त्या खोमेनीला आयातुल्ला ही पदवी मिळाली होती, कारण प्रचंड हुशार आणि इन्फ्लुएन्स ताकद असणारी, इतकी मोठी ताकद की तो इथं बोलला ना या देशामध्ये, म्हणजे इराणमध्ये जरी बोलला तर सौदीमध्ये त्याची इफेक्ट पडायची, इराकमध्ये पडायचे, बाकीच्या मुस्लिम देशांमध्ये पडायचे.
आणि म्हणून त्या खोमेनीच्या विरोधामध्ये सगळे आजूबाजूचे मुस्लिम देश होते. त्याचं कारणही तसंच होतं. त्याचं सरळ म्हणणं होतं कुठल्याही देशामध्ये, म्हणजे इराणमध्ये तर पाहिजेच पाहिजे की अल्लाने नियम बनवले पाहिजे, शिक्षा अल्लाने दिल्या पाहिजेत, आपण तुम्ही आम्ही देणारे कोण, असं त्याचं वैयक्तिक विचारधारा होती. आणि ती विचारधारा त्यांच्या आजूबाजूच्या इस्लाम राष्ट्रामध्ये देखील लागू करावी. जनतेने अशी मांग करावी की इस्लाम म्हणजे अल्ला त्यांचा सर्वोच्च असेल आणि त्याच्यानंतर मग खालचे सगळे लीडर असतील. आणि हेच अनेक देशातल्या मुस्लिम देशातल्या लोकांना ते नको होतं. लोकांना म्हणजे तिथं राजशाही आहे. आज बऱ्याच ठिकाणी मुस्लिम देशामध्ये राजशाही आहे आणि त्या लोकांना ही गोष्ट नको होती, किंवा त्यांना असं वाटत होतं की जर हा जास्त इन्फ्लुअन्स करायला लागला, लोक जर आपल्या विरोधात उठली तर आपलं सगळं पॉवर निघून जाईल आणि परत आपल्याला काहीच मिळवता येणार नाही किंवा आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही. म्हणून तेव्हापासून 1979 पासून ते आतापर्यंत इस्लामिक जे आजूबाजूचे देश आहेत हे इराणच्या नेहमी विरोधामध्ये. नंतर 1989 मध्ये हा खोमेनी मेला, आजारी होता आणि तो मेला. खोमेनी मेल्यानंतर हा अली खेमनी आला. अली खेमनी आल्यानंतर खरं तर याच्याकडे कुठल्याही प्रकारची धार्मिक पदवी नव्हती, परंतु संविधानामध्ये बदल केले आणि धार्मिक पदवी मिळवली आणि तो अयातुल्ला अली खेमनी झाला. हा, आता हा व्यक्ती किती क्रूर होता तुम्हाला सांगतो, किंवा किती चांगला होता तुम्ही डिसाईड करायचं नाही की चांगला होता का क्रूर होता. पण ह्याच्या आयुष्यामध्ये या व्यक्तीने बऱ्याच गोष्टी केल्यात. बरं, तो खोमेनी जो होता ना, खोमेनी आणि खेमनेई हे वेगवेगळे आहेत म्हणजे मुलगा आणि बाप नव्हते. खोमेनीचा शिष्य होता हा अली खेमनेई. अली खेमने म्हणजे खोमेनीची विचारधारा काय होती माहितीये का, की देशामध्ये अल्लाह राज्य करेल, अल्लाह सगळा आदेश देईल, अल्लाह सगळा त्यांचा हे करेल, शिक्षा भिक्षा सगळं देईल, कायदे बिदे ते बनवेल, आपण फक्त इम्प्लिमेंट करायचं. अल्लाह म्हणजे कोण? धर्मगुरु, अल्लाचा ऐकणारा धर्मगुरु. मग याने स्वतःसाठी काय केलं खोमेनीनी, इस्लाममध्ये एक नवीन पदवी ओपन केली, सुप्रीम लीडर. अल्लाह, अल्लाचं पालन करणारा धर्मगुरु. मग तो त्या देशाचा धर्मगुरु सुप्रीम लीडर असेल, त्याच्या खाली मग राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उपपंतप्रधान, मग बाकीचे सगळे मंत्री वगैरे आले. सगळ्यात मोठा सुप्रीम लीडर आणि तो खोमनी बनला, खोमेनी. आणि खोमेनी मेल्यानंतर हा आयातुल्ला अली खेमनेई बनला. आता हा खेमनी आहे ना, हा अनेक, आता तुम्हाला जर समजलं असेल की इराणमध्ये एकंदरीत शरिया कायदा लागू केला, म्हणजे ज्या पद्धतीनं इस्लाम पुस्तकांमध्ये लिहिलंय त्याच्यानुसार ते राज्य चालणार आणि अशा प्रकारचं ते शरिया कानून त्या ठिकाणी लागू केला. हिजाब वरती इतकी अत्यंत कडक पद्धतीनं या अली खेमनेनी कारवाई केली. म्हणजे आधी तर हिजाब होतेच, आधी नव्हते. 1980च्या काळामध्ये ज्या वेळेला तो शहा राजा होता ना, त्यांनी तो थोडासा अमेरिका म्हणा किंवा फॉरेनचा थोडासा तो समर्थक असल्या कारणामुळे त्यावेळेला इतकी हिजाब वगैरे नव्हतं. त्यावेळेला लोक बिंदास खुलेपणे वागायचे. पण जसा हा खोमेनी आला, खोमेनीने अत्यंत कडक कायदे केले आणि खोमेनीच्या पावलावर पाऊल ठेवता अली खेमनी याने देखील अत्यंत कडक पद्धतीने कायदे केले. एक केस प्रसिद्ध झाली होती. एका मुलीनं हिजाब घातला नव्हता, म्हणजे घातला होता परंतु थोडासा वेगळ्या लेवलचा हिजाब घातला होता आणि त्या गोष्टीमुळे तिला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर कोर्टामध्ये तिला शिक्षा सुनावण्यात आली, की तिला हसायला लागले, तिच्या मजाक उडवायला लागले आणि सांगितलं की तू फार मोठी चूक केली आणि तुला यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात येईल. तिला जेलमध्ये पाठवण्यात आलं. जेलमध्ये जे अधिकारी असतात, या अधिकाऱ्यांनी तिच्यावरती वारंवार बलात्कार केले. तिला ज्या ज्या वेळेला कोर्टामध्ये हजर केलं जायचं ना, त्या वेळेला तिच्या अक्षरशः मांड्यांमधून रक्त निघत होतं. इतकी भयान परिस्थिती होती. आणि त्याच्यानंतर तिनं तिच्या अंगावरचा असणारा बुरका फेकून दिला आणि त्यानंतर ह्या अली खेमनीने तिला भर चौकामध्ये सार्वजनिकरित्या फासावरती चढवलं. प्रसिद्ध केस आहे. त्याच्यानंतर अशा अनेक केसेस आहेत. या अली खेमनीला असं सांगण्यात येतं की त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी 7,000 पेक्षा जास्त लोकांना मारलंय. पत्रकारांवरती, मीडियावरती पूर्णपणे बंदी होती. जे सरकार सांगेल तेच लिहायचं, त्याच्या विरोधात लिहिलं का ठोकला. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी या व्यक्तीनं लागू केल्या होत्या, ज्या जनतेच्या मानव अधिकारांच्या अत्यंत विरोधामध्ये होत्या. कधीही म्हणजे अधिकृतरित्या कधीही खरा आकडा सांगितला नाही की आम्ही किती लोक मारले. 2009, 2019 आणि 2022 या 3 वेळेला इराणमध्ये सगळ्यात मोठे आंदोलन झाले होते. तुम्हाला माहिती, या आंदोलनामध्ये या अली खेमनीने कित्येक लोकांना मारलं होतं. याच्या विरोधामध्ये जर कोण उठून उभा राहायला लागला त्याला ठोकला. एकाला नाही, सरसकट. आंदोलनाच्या वेळेला तर सरसकट गोळ्या मारायच्या, फाशी द्यायची, अनेक क्रूरतेने भरलेले सगळे कारनामे करायचे. आता या सगळ्या गोष्टींच्या नंतर अमेरिकेचा त्याचा काय वाद आहे, तर हा पूर्वीपासूनचा वाद आहे, हा काय आतापासूनचा वाद नाहीये. परंतु आता सध्या इराण एक आपलं ॲटॉम बनवत होतं, परमाणु बॉम्ब बनवायची तयारीमध्ये होतं
आणि परमाणु बॉम्ब जर इराणने बनवला तर इराण अशा प्रकारच्या विचारसरणीचा देश आहे, इस्लामिक दृष्टिकोनातून विचारसरणीचा हा देश आहे. त्याच्यामुळे जर अशा देशाच्या हातामध्ये परमाणु बॉम्ब आलं तर पहिल्यांदा जर ते कोणावरती हल्ला करतील तर ते इस्रायलला पूर्णपणे संपून टाकतील. आणि इस्रायलच्या सुरक्षेच्या भविष्यासाठी हा इस्रायल असं वाटतंय की इराणकडे परमाणु बॉम्ब असू नये, आणि त्यासाठी अमेरिका आणि इस्रायल मिळून त्या इराणवरती सध्या कारवाई करतात. कारण इराणने परमाणु बॉम्ब जवळपास बनवल्याचं सांगण्यात येते. बनवलं की नाही आता खरी माहिती समोर येईल, परंतु आतापर्यंत सांगते की ते जवळपास पोहोचले होते. म्हणून नेहमी वारंवार इराणचे जे परमाणु बॉम्ब बनवणारे सायंटिस्ट होते, कोणीतरी येऊन त्यांना मारून जायचं, कोणीतरी त्यांच्या पूर्ण त्या प्लांटवरती हल्ला करायचा, उडवून टाकायचं. त्याच्यामुळे डिले होत होतं. आता तर फार सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं आहे. आता जे मी मगाशी सांगितलं की त्या आजूबाजूच्या मुस्लिम देशांची इराणची काय दुश्मनी आहे, म्हणजे इराणमध्ये पण मुस्लिम लोक आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला म्हणजे सौदी झाला, दुबई झाला, तुम्हाला सांगतो परत आपला कुवेत झाला, ओमान झाला, हे आजूबाजूचे 5-7 जे मुस्लिम देश आहेत, इराक झाला, या देशांमध्ये ह्या देशांचं त्या इराणचं का पटत नाही, हीच गोष्ट आहे. इराणचा जो सुप्रीम लीडर आहे याचं विचारसरणी काय आहे की प्रत्येक देशामध्ये, म्हणजे खास करून जिथं जिथं मुस्लिम लोक आहेत त्या देशांमध्ये त्या देशांचा सर्वोच्च लीडर देव असला पाहिजे, अल्लाह असला पाहिजे त्यांचा. अल्लाह याचा अर्थ कोण, त्याचा एक धर्मगुरू असला पाहिजे, त्याने हे सगळं म्हणजे सांभाळलं पाहिजे. त्याच्यानंतर राजा, पंतप्रधान, राष्ट्रपती जे काय असेल ते खाली. आणि हेच आजूबाजूच्या मुस्लिम देशांना नकोय, कारण त्यांना म्हणजे आजूबाजूच्या ऑलमोस्ट मुस्लिम देशांमध्ये राजेशाही आहे. आपण बघितलं असेल UAE मध्ये राजेशाही, ओमान, कुवेत आणि सगळ्या शारजा ह्याच्यामध्ये इराकमध्ये वगैरे जर पकडलं आपण तर या सगळ्या ठिकाणी राजेशाही आहे. तिथल्या राजांना ही गोष्ट नकोय. याच गोष्टीमुळे इराण सोबत त्यांचं नेहमी कधीच पटलं नाही. आणि इव्हन ते इराणचा जो आता सर्वोच्च नेता अली खेमनी मेलाय, ह्याच्या पाठीमागे हत्या करण्याचा साजिश कोणावरती माहिती आहे का? जर वॉशिंग्टन पोस्टच्या हिशोबाने जर आपण बघायला गेलं तर सौदीचा जो राजा आहे, राजानी अमेरिकेला सांगितलं की याला ठोका, अली खेमनीला, आणि त्याच्या सांगण्यावरून अमेरिकेने आणि इस्रायलने त्याला ठोकलेला आहे. त्याचे अनेक कारणं असतील, म्हणजे सौदीच्या अनेक ठिकाणी, म्हणजे या अगोदरी सौदीमध्ये अमेरिकेचे जे एअरबेस आहेत म्हणा किंवा सौदीमधले जे तेल साठे, त्याच्यावरती इराण वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे बॉम्ब टाकत होता. आणि अनेक गोष्टींची कारणं त्याच्यामुळं सौदीच्या राजांनी सांगितलं. हे वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहून आले ज्यावेळेला अली खेमनी मेला त्याच्या दुसऱ्या दिवशी, की सौदीच्या राजांनी सांगितल्यानंतर अली खेमनीचा मृत्यू झाला म्हणून, किंवा त्याच्यावरती हल्ला झाला म्हणून. आता एवढं सगळं सुरू आहे, 3000 किलोमीटर लांब भारतामधली लोक, त्या अली खेमनीचा आणि ह्याचा काय संबंध भारतातल्या लोकांचा? खरं तर या गोष्टीचा काही संबंध असला नाही पाहिजे होता. देश आपला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देशासोबत राहणं हे आपल्या जनतेचं कर्तव्य, खास करून अशा वेळेला ज्या वेळेला मिडल ईस्ट पूर्णपणे पेटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल की पाकिस्तान, अफगाणिस्तान एकमेकांची मारतायत, इस्रायल, अमेरिका मिळून इराणची मारतायत, इराण त्यांच्या सगळ्या मुस्लिम देशांची मारतोय. हे सगळं मिडल ईस्ट पूर्णपणे आगीच्या याच्यामध्ये जळत असताना 3-4 हजार किलोमीटर भारतामधली काही लोक छाती पिटून घेण्याचं खरं तर काहीच कारण नाहीये. ना इराण मधल्या त्या सर्वोच्च नेत्याचा आणि ह्यांचा काही रक्ताचा संबंध नाही, ना कुठल्याही गोष्टीचा संबंध आहे. का मारतायत मला नाही माहिती. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्ही ठरवायचंय की हा व्यक्ती क्रूर होता का चांगला होता. ह्याच्या आयुष्यामध्ये यांनी 7,000 पेक्षा जास्त निष्पाप लोकांचा बळी घेतलाय. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी चॅनल आपल्या सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.